हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्याशी एक खूप महत्त्वाचा आणि मनाला भिडणारा विषय बोलणार आहे. ॲक्च्युली हा विषय आपल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात असतो, पण तो क्वचितच आपण कुणाशी तरी बोललेला असतो. आणि मला खात्री आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणी या गोष्टीशी नक्की रिलेट करतील, कारण आज मी बोलणार आहे अशा 2 गोष्टींबद्दल ज्या आपल्या आयुष्यात असल्या तर आपला आनंद टिकतच नाही. आणि त्या 2 गोष्टी म्हणजे कंप्लेंट्स आणि कंपॅरिझन. चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला काहीतरी असं समजेल जे कदाचित तुमचं आयुष्य थोडं हलकं आणि शांत करेल. तुम्ही कधी विचार केलाय का, सगळं असूनही आपण का खुश राहत नाही? घर, कुटुंब, मुलं, चांगलं आयुष्य आहे, पण तरीसुद्धा आपल्या मनात एक पोकळी असते. कारण आपण या 2 गोष्टी दररोज करत असतो, म्हणजे कंप्लेंट्स आणि कंपॅरिझन. आपणच म्हणतो ना की माझं असं का होतंय, माझं असं का चाललंय, माझ्याकडे वेळ नाही आहे, मला कोणी समजून घेत नाही, तिचं बघ किती छान चाललंय. पण या विचारांमध्ये आपण आपला आनंद कुठेतरी हरवतो. आपण आता सगळ्यात आधी पहिला भाग बघूया, तो म्हणजे कंप्लेंट्स. खरं सांगू, नकळत का असे ना, पण दिवसभरात आपण कितीतरी कंप्लेंट करत असतो. मी थकली आहे, माझं कोणी ऐकणारं नाही आहे, माझ्याकडे काहीच नाही आहे, माझं नशीबच असं आहे. आपण सतत त्या गोष्टींवर लक्ष देतो ज्या आपल्याकडे नाहीच, पण कधी जे आहे त्याकडे लक्ष दिलंय का? कंप्लेंट्स ना, खरं सांगू, एक मानसिक विष आहे. येस, ते थोडं थोडं करून आपला सकारात्मक विचार, आपली शांतता, आपला आत्मविश्वास हे सगळं कमी करतं. कंप्लेंट्स करत राहिलं की मनात कृतज्ञतेसाठी जागाच उरत नाही, आणि ज्याचं मन कृतज्ञ नसतं त्याचं आयुष्य कधीच समाधानाचं नसतं. म्हणजे खूप उदाहरणं आहे. आता काही उदाहरणं मी अगदी स्पष्टपणे तुमच्याशी शेअर करते की आपल्याला ना कोणकोणत्या गोष्टींवर कंप्लेंट करायची सवय आहे, आणि अगदी सहज आपण या गोष्टींवर कंप्लेंट करतो. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःच्या परिस्थितीवर कंप्लेंट. माझं नशीबच असं आहे, माझ्या वाटेला काही चांगलंच येत नाही. आपण आपल्या परिस्थितीलाच दोष देतो, पण ती बदलण्यासाठी आपण काहीतरी नवीन करण्याचं धाडस करतोय का, याकडे आपण लक्ष देत नाही. ही कंप्लेंट हळूहळू ना स्वतःबद्दलची दया बनत जाते, आणि आपला आत्मविश्वास ती तिथेच संपवून टाकते. आणि माहिती आहे, खरंच आपण ना एक विक्टम माइंडसेटमध्ये जायला लागतो. आता यावर खूप असा मोठा उपाय मी सांगत नाही, पण एवढंच म्हणेल की परिस्थिती नाही बदलत, आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यानंतरचा दुसऱ्या नंबरची कंप्लेंट आपण जी नेहमी करत असतो ती म्हणजे शरीरावर किंवा दिसण्यावर. मी जाड दिसते, माझा रंग असा आहे, माझे केस गळतात. स्त्रियांना स्वतःच्या शरीरावर सगळ्यात जास्त तक्रार करतात, पण हेच शरीर रोज आपल्यासाठी काम करतं, जगतं, जन्म देतं. याबद्दल आपण कितीदा आभार मानतो, तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बाह्य सौंदर्यता नाही, आतली शांतता आणि आत्मविश्वास हा खरं सौंदर्य आहे. बाह्य सौंदर्यासाठी आपल्याकडे जे आहे त्यात आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो, ना की मी जाड आहे, माझा रंग असा का आहे. या कंप्लेंट्स करण्यापेक्षा जर स्वतःवर काम केलं तर कदाचित आपण ते बदलू शकतो. आणि यासाठी एवढंच आहे की स्वतःवर अजिबात टीका करू नका, स्वतःवर प्रेम करा. म्हणजे ही कंपॅरिझन करणं आपण तेव्हाच थांबवू. त्यानंतरचं मोस्टली हे पण आपण बरेचदा करत असतो, ते म्हणजे नवरा किंवा कुटुंबावर कंप्लेंट. तो मला वेळच देत नाही, तो मला समजूनच घेत नाही, माझं सगळं मलाच करावं लागतं, ब्ला ब्ला ब्ला. कितीतरी कंप्लेंट आपण आपल्या नवऱ्यावर, कुटुंबावर करत असतो. आणि या सगळ्या कंप्लेंटना अगदी सामान्य आहे खरं बघितलं तर. अनेकदा समोरच्यालाही आपल्या भावना सांगण्याऐवजी तो समजत नाही असं आपण म्हणत राहतो, आणि ही कंप्लेंटच आहे. आणि यामुळे काय होतं, आपला संवाद होत नाही, आणि त्यामुळे तक्रारी वाढतात. हे सगळे पॉईंट्स ऐकल्यावर तुम्हाला वाटेल ना की हो यार, मी हे सगळं करत असते. खरं तर हे इतकं सामान्य वाटतं आपल्याला की आपण याकडे दुर्लक्ष करतो, पण त्याचे परिणाम पण आहेतच. नेक्स्ट कंप्लेंट म्हणजे आपण आपल्या कामांबद्दल करत असतो. माझ्याकडे एवढं काम आहे की मला वेळच नाही आहे, माझं आयुष्य फक्त घरापुरतं झालं आहे, बरोबर ना? असंच बोलतो ना आपण. ही तक्रार प्रत्येक गृहिणीच्या मनात असते. आणि हे सगळं आपल्याला माहीत असूनही जर का आपण स्वतःसाठी वेळ काढलाच तरी आपल्याला त्यात अपराधी वाटतं. मग काय, थकवा, चिडचिड हे अगदी साहजिक आहे. आता यात हेच म्हणेल की वेळ कुणी देत नाही, तो आपण स्वतःला द्यायचा असतो. त्यानंतरची कंप्लेंट आहे समाजाशी.
इतरांच्या आयुष्यात सगळं परफेक्ट आहे, मग माझं सगळं परफेक्ट का होत नाही आहे, माझंही आयुष्य असं परफेक्ट व्हायला हवं, अशी आपण कंप्लेंट करतो. आणि ही कंप्लेंट ना खरं तर कंपॅरिझनमधून आलेली असते. पुढे कंपॅरिझनबद्दलही मी बोलणारच आहे. आपण काय इतरांना फक्त बाहेरून बघत असतो, पण खरी आतलं त्यांचं स्ट्रगल काय चालू आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि आपण न कळत मग स्वतःचं मूल्य कमी करतो. त्यामुळे दुसऱ्यांचं नाही तर स्वतःचं आयुष्य जगायला शिका. त्यानंतर नेहमी आपण जी कंप्लेंट करतो ती म्हणजे स्वतःच्या निर्णयावर. मी असं केलं नसतं तर, मी तसं केलं नसतं तर, त्यावेळी मी नोकरी सोडली नसती तर, मी जर लग्न केलं नसतं तर, माझं शिक्षण पुढं चालू ठेवलं असतं तर, अशा अनेक कंप्लेंट आपण भूतकाळात अडकतो आणि मग सतत स्वतःलाच दोष देतो. पण सत्य असं आहे की त्यावेळी आपण जसं केलं तेव्हा ते योग्य वाटलं म्हणून केलेलं आहे, नाहीतर आपण ते त्यावेळी पण केलेलं नसते. त्यामुळे आता भूतकाळात जाऊन आपण असं केलं असतं तसं केलं असतं असा विचार करण्यापेक्षा आपण आता फ्युचरमध्ये किंवा प्रेझेंटमध्ये काय करू शकतो याकडे लक्ष द्यायचं. त्यानंतर स्वतःच्या नशिबावर कंप्लेंट, आणि हे तर मला वाटतं मोस्टली सगळेजण करतात. माझं नशीबच खराब आहे, देव मला काही देतच नाही. आणि हा जो विचार आहे ना तो आपल्याला एफर्टपासून दूर ठेवतो. आपण जे गमावतोय ते नशिबामुळे नाही तर आपलं कॉन्सन्ट्रेशन बदलल्यामुळे. आपण नशिबावर सोडतो आणि मग त्यासाठी प्रयत्नच करत नाही, तर ऑफकोर्स जी गोष्ट आपल्याला मिळायची आहे ती कशी मिळेल. त्यामुळे नशीब बदलायचं असेल तर विचार बदलायला हवा आणि एफर्टही करायला हवे. त्यानंतर आपण इतरांच्या वागणुकीवर पण कंप्लेंट करतो. ती माझ्याकडे दुर्लक्ष करते, माझ्याशी ती बोलतच नाही किंवा मनापासून माझ्याशी कोणी वागतच नाही. आपण ना नेहमी दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो, पण आपण स्वतःसाठी काय करतोय हे आपण स्वतःला विचारतो का कधी? कधीच नाही. त्यांचं वागणं आपण बदलू शकत नाही, आपण आपला रिस्पॉन्स बदलू शकतो. त्यामुळे दुसरे कसे आहेत हे आपण बदलू शकत नाही, पण आपण आहोत त्यात आपल्याला बदल करता येतो का त्याकडे आपण लक्ष द्यावं. आता सगळ्यात शेवटी मी हेच म्हणेल की आपण जेव्हा जेव्हा कंप्लेंट करतो तेव्हा तेव्हा आपण देवाला सांगत असतो की माझ्याकडे जे आहे ना ते पुरेसं नाही आहे, आणि मग जीवनही तसंच आपल्याला कमी वाटायला लागतं. कंप्लेंट्स म्हणजे एक मनावरचं धुकं असतं आणि कृतज्ञता म्हणजे सूर्यकिरण असतं. किरण आलं की बघा धुकं आपोआप निघून जातं. आता कंप्लेंट्स रिलेटेड जे काही उदाहरणं मी शेअर केली आहेत 5-6, त्यापैकी तुम्ही खरंच किती कंप्लेंट करता ना हे एकदा स्वतःच्या मनाला विचारा. आणि मी तरी अपेक्षा करेल की यापैकी खूप कमी कंप्लेंट्स तुम्ही करत असाल. आता आपण दुसरा भाग बघूया कंपॅरिझनचा. दुसरी सवय असते सतत कंपॅरिझन करण्याची. ती सुंदर आहे, तिचं मोठं घर आहे, तिच्याकडे भरपूर असा पैसा आहे, तिचा नवरा किती समजूतदार आहे ना. आपण स्वतःची तुलना दुसऱ्यांशी नेहमी करत राहतो आणि तिथेच मग आपलं मन कमी पडतं. पण खरी गोष्ट कशी असते ना, आपण समोरच्याच्या आयुष्यातला अगदी छोटासा भाग बघत असतो. पूर्ण आयुष्य आपल्याला त्यांचं माहिती नसतं. ज्या गोष्टींसाठी ते आनंदी असतात, जे मिळवतात, हसतात, फक्त ती आपल्याला दिसते, पण त्यामागे त्यांनी काय गमावलं आहे, किती कष्ट केले आहेत किंवा काय काय केलं आहे हे खरं चित्र आपल्याला माहिती नसतं. कंपॅरिझन म्हणजे स्वतःच्याच आत्मविश्वासावर आपण वार करतो, आणि जेव्हा आपण स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करतो ना तेव्हा आपण स्वतःला अपुरं समजायला लागतो आणि मग तिथेच आपला आनंद संपतो. इथे पण कंपॅरिझनचे पण मी काही उदाहरणं तुमच्याशी शेअर करते. आणि मला माहिती आहे मी, तुम्ही किंवा आपण सगळ्याजणी कुठे ना कुठे हे सगळं करत असतो. सगळ्यात पहिली म्हणजे दिसण्याची तुलना, फिजिकल कंपॅरिझन. ती माझ्यापेक्षा किती गोरी आहे ना, तिचं शरीर किती स्लिम आहे, ती बघ किती नीटनेटकी दिसते, किती सुंदर दिसते. आपण आपल्या सौंदर्याची तुलना दुसऱ्यांशी करतो आणि विसरतो की देवाने प्रत्येकाला एक वेगळी ओळख दिलेली आहे, पण आपण तिच्यासारखं बनायचं आहे म्हणून प्रयत्न करत असतो. ती सुंदर आहे म्हणून तुम्ही कमी नाही आहे, तुम्ही वेगळ्या प्रकारचं सौंदर्य घेऊन आला आहेत. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. देवाने जसं मी बोलले की प्रत्येकाला वेगळी ओळख दिली आहे, त्यामुळे ती तशी असेल तर आपण तिच्यासारखं नाही बनू शकत. समोरची स्त्री कदाचित असेलही सुंदर, पण त्यामुळे तुम्ही कमी आहेत असा याचा अर्थ होत नाही. त्यानंतर आर्थिक किंवा आपली लाईफस्टाईल कंपॅरिझन आपण नेहमी करत असतो. तिचं बघ किती छान चाललंय, तिच्या मुलांना किती
किती गोष्टी मिळतात, ती परदेशात राहते, ती परदेशात फिरून येते आणि माझं काय, असं आपण सारखं कंपॅरिझन करत असतो. जसं मी बोलले की आपल्याला दुसऱ्यांचं फक्त बाहेरचं आयुष्य आणि तेवढा एक भाग दिसतो, पण त्यांची आतली झुंज, त्यांचं स्ट्रगल किंवा त्यांनी काय काय कष्ट केले आहेत हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला ना खूप घाणेरडी सवय आहे. हो, आपण दुसऱ्यांचं सुख पाहून ना आपलं दुःख मोजत असतो आणि हेच आपल्याला सोडायचं आहे. दुसऱ्यांचं सुख पाहून आपलं दुःख अजिबात मोजू नका. तर तुमचं आनंदाचं माप वेगळं आहे हे फक्त लक्षात घ्या. त्यानंतर रिलेशनशिप्स कंपॅरिझन. कुठे ना कुठे न कळत आपण हे सगळं करतो. म्हणजे त्याची बायको बघ कशी आहे किंवा तिचा नवरा बघ किती काय करतो तिच्यासाठी, हे सगळं आपण आपल्या पार्टनरला सांगत असतो आणि न कळत तो किती कमी आहे किंवा ती किती कमी आहे हे आपण त्याच्यासमोरच दुसऱ्यांची स्तुती करून सगळं बोलत असतो. सगळ्यांची ना नात्याची कथा वेगळी असते, त्यामुळे स्वतःचं नातं स्पेशल समजा. तुम्हाला दुसऱ्यांचं फक्त हॅपी मुमेंट दिसतं, पण आतमध्ये त्यांचं आयुष्य कसं चाललंय हे आपल्याला माहीत नसतं. आपण फक्त वरवरच्या गोष्टी बघतो की ते फिरायला जातात, बाहेर जेवायला जातात, तिला किती गिफ्ट्स मिळतात किंवा तिचा नवरा किती समजूतदार आहे, किचनमध्ये काम करतो, अशा बऱ्याच गोष्टी आहे. आणि खरं सांगू, आता ह्याच्याशी तर तुम्ही पण सहमत व्हाल, स्त्रियांच्या कंपॅरिझनपेक्षा ना पुरुष खूप कमी कंप्लेंट करतात. आपली ही स्त्रियांची जास्त सवय असते कंपॅरिझन करणे, मोस्टली रिलेशनशिप्सबद्दल. त्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे, हे तुम्ही सुद्धा ऑब्झर्व केलं असेल. त्यानंतर आता पार्टनरबद्दल सोडा, आपण मुलांमध्येही कंपॅरिझन करतो. म्हणजे काय, पेरेंटिंग कंपॅरिझन. तिचं मूल किती हुशार आहे, ती तिच्या मुलाला किती चांगलं सांभाळते, हे माझ्याकडून सगळं का जमत नाही किंवा मला तसं का करता येत नाही, हे सगळं ना आपण स्वतःलाच गिल्ट देऊन जात असतो. प्रत्येक मुलाचं वाढणं, शिकणं सगळं वेगळं असतं, कारण प्रत्येक मूल हे वेगळं आहे. आपण आपल्या मुलाला चांगल्या परीनेच वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे दुसऱ्यांशी कंपॅरिझन करून आपण त्यात काही वेगळं करू शकतो का हे बघितल्यापेक्षा आपण आपल्या मुलांसाठी काय बेस्ट करू शकतो तेच सगळ्यात मोठं आहे. खरं सांगू, स्वतःला ना परफेक्ट आई समजूच नका. तुम्ही एक प्रेमळ आई आहात आणि तेच आपल्या मुलासाठी पुरेसं आहे. त्यानंतर करिअर कंपॅरिझन. न कळत नाही, पण खरंच ही कंपॅरिझन आपण खरंच करत असतो आणि आपोआप ती आपल्या मनात येते की तो इतका पुढे गेला आहे, ती किती पुढे गेली आहे, मी त्याच्यापेक्षा जास्त कॅपेबल आहे, पण तरीही मला ती संधी मिळाली नाही. जर मला संधी मिळाली असती तर असं झालं असतं, तसं झालं असतं. प्रत्येकाची वेगळी वेळ असते आणि आपण कसं आहे ना, दुसऱ्यांचं यश बघून ना आपलं अपयश ठरवतो. म्हणजे तो पुढे गेलाय म्हणजे त्याने काहीतरी तोफ केलंय आणि आपण तिथपर्यंत गेलो नाही आहे, म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतोय. हे कुठेतरी एक लागू पण होतं, पण प्रत्येक वेळी ना हे जे आहे सेंटेन्स किंवा हे जे शब्द ते प्रत्येक वेळी लागू पडत नाही. जसं ना आपण बरेचदा रीलवरून रिअल लाईफ ठरवतो. 1 मिनिटाचा व्हिडिओ बघून पूर्ण 24 तासांची तुलना आपण करतो आणि तेवढ्यातच आपण स्वतःला कमी समजायला लागतो. आता हे सुद्धा बरेच जण रिलेट करतील. म्हणजे सोशल मीडियावर किंवा इंस्टाग्रामवर किती छान छान सगळं दिसतंय, पण ते फक्त 1 मिनिटाचं किंवा 10 मिनिटाचं असतं. ते पूर्ण आयुष्य नाही आहे हे आपण खरंच विसरतो. खरं तर अशी बरीच उदाहरणं आहे, पण बऱ्यापैकी मी तुमच्याशी शेअर केली आहेत. आणि थोडक्यात जर कंपॅरिझनचा परिणाम सांगायचं झालं तर आपल्याला सतत असमाधानी वाटतं, आपला आत्मविश्वास कमी होतो आणि मी तेवढी कॅपेबल नाही आहे अशी एक भावना आपल्या मनात निर्माण होते. सतत मनात चिंता राहते किंवा दुसऱ्यांबद्दल हेवा वाटतं आणि यामुळेच आपलं दुःख वाढतं. कंपॅरिझन म्हणजे खरं तर आपलं सुख दुसऱ्यांच्या हातात देणं आहे. आणि जर कंपॅरिझन थांबवायचं असेल तर काही अगदी छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा, दुसऱ्यांच्या नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कृतज्ञता ठेवा. आपल्याला जे मिळालं आहे ना त्याबद्दल कृतज्ञ राहा. तिसरी गोष्ट म्हणजे मी पुरेशी आहे असं रोज स्वतःला सांगा. चौथं म्हणजे दुसऱ्यांचं यश साजरं करा, पण स्वतःलाही ओळखा. कंपॅरिझन ही एक अशी वाईट सवय आहे ना जी आपलं सुख
खरंच चोरून घेते. आपण दुसऱ्यांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवला तर स्वतःचं आयुष्य जगायला खरंच वेळ मिळत नाही. म्हणून तुम्ही इतरांसारखे नाही तर तुम्ही तुमच्यासारखे आहेत आणि हेच तुमचं सौंदर्य आहे. जर तुम्हालाही समाधानी आणि कृतज्ञ राहायचं असेल तर तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्यासाठी देवांचे आभार मानायला शिका. कंपॅरिझन करणं थांबवा आणि जे मिळालंय ते देवाचा आशीर्वाद आहे असं मानायला शिका. खरं तर कंप्लेंट्स केल्याने आपल्या समस्या सुटत नाही, आपलं मन उलट थकून जातं. आणि कंपॅरिझन केल्याने आपल्याला काही प्रेरणा मिळत नाही, फक्त आपला आत्मविश्वास कमी होतो. स्त्री म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. आपल्याकडे प्रेम आहे, सहनशीलता आहे, संवेदनशीलता आहे आणि म्हणूनच आजपासून ठरवा, कंप्लेंट्स नाही फक्त कृतज्ञता आणि कंपॅरिझन नाही फक्त आत्मविश्वास. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या तुम्ही रिलेट केल्या असेल त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा सुद्धा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल अशी मी अपेक्षा करते आणि व्हिडिओला इथेच एंड करते. उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. बाय अँड टेक केअर.